टीन एजमधला स्वतःला जर एखादं पुस्तक भेट द्यायचं असेल ना, तर मी तिला हे मून टाईम नावाचं पुस्तक डेफिनेटली भेट देईन. कारण की जेव्हा मला स्वतःला पहिल्यांदा पाळी आली होती ना, तेव्हा मला त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. इनफॅक्ट स्वतःच्या शरीराची काळजी कशी घ्यायची, स्वच्छता कशी राखायची याबद्दलही काहीच माहिती नव्हती. आणि तेव्हा त्या विषयावरती एवढं उघडपणे बोललंही जात नसायचं. त्यामुळे पिरियड्स म्हणलं की असं अंगावरती काटा यायचा, आताही येतो. पण तरीसुद्धा स्वतःच्या शरीराची ना किळसच येत होती. म्हणून मला असं वाटतं की 8 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलींनी आणि तिच्या पालकांनी हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. इतकंच नाही तर या पुस्तकामध्ये मासिक पाळी का येते, तेव्हा शरीरात त्या दरम्यान कुठले बदल होतात, कशी काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता कशी राखली पाहिजे आणि स्वतःला मेंटली कसं प्रिपेअर केलं पाहिजे, हे चित्रांच्या माध्यमातून अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि या पुस्तकातली मला आवडलेली सर्वात चांगली गोष्ट ही आहे की पाळीच्या आजूबाजूला ज्या चुकीच्या समजुती असतात ना, की पाळीत कुणाला स्पर्श नाही केला पाहिजे, किचनमध्ये नाही गेलं पाहिजे, केस नाही धुतले पाहिजे, व्यायाम नाही केला पाहिजे, या सगळ्या चुकीच्या समजुतींचं लेखिका खंडन करते. त्याच्यामुळे काय होतं की टीनेजमधल्याच मुलींना ना ते पिरियड्स म्हणजे कमीपणा वाटणं बंद होईल. इनफॅक्ट हे हे पुस्तक वाचल्यामुळं ना पिरियड्स म्हणजे तुमच्या शरीराचा एक नैसर्गिक भाग आहे याचा ॲक्सेप्टन्स त्यांना येईल. म्हणून हे पुस्तक नक्की वाचा. डिटेल्स कॅप्शनमध्ये.